नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। विधान परिषदेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा राजकीय ट्विस्ट आलाय। महायुतीने अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतरही भाजप नेते गणेश गीतेंचे सखे बंधू गोकुळ गीते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले। त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी चुरशीची होणार हे नक्की। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली। मंत्री दादा भुसे, महायुतीचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत दराडे यांनी आपला अर्ज दाखल केला। पण खरी खळबळ उडाली ती शेवटच्या तासात। भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश गीते यांनीही पक्षाकडून आणि अपक्ष असा पर्यायी अर्ज भरला होता। मात्र सगळ्यांना धक्का देत त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी स्वतंत्रपणे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आपल्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना गोकुळ गीते म्हणाले की सध्या निवडणुकीच्या मैदानात केवळ शिवसेना शिंदे गट दिसत आहे। बिनविरोध निवडणूक होणे लोकशाहीच्या दृष्टीने हिताचे नाही, म्हणूनच मी लोकशाही वाचवण्यासाठी रिंगणात उतरलोय। गोकुळ गीते इथेच थांबले नाही तर त्यांनी नाशिक विधान परिषदेचा इतिहासही सांगितलाय। ते म्हणाले, या मतदारसंघाचा इतिहास बघा, येथे बहुमत नसतानाही अनेक उमेदवारांनी फक्त रणनीतीच्या जोरावर विजय मिळवलाय। इथली राजकीय गणित मला पूर्णपणे माहित आहे, त्यामुळे मी शेवटपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार। त्यांच्या या वक्तव्याने महायुतीच्या गोटात चिंता वाढली आहे। आता प्रश्न आहे की सख्खा भाऊच अपक्ष म्हणून उभा राहिल्याने याचा फटका महायुतीला बसेल का? गणेश गीतेंच्या संमतीनेच हा अर्ज भरला आहे का, की भाजपची ही आतून वेगळी स्ट्रॅटेजी आहे? या सगळ्या प्रश्नांवर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। एकूणच गोकुळ गीतेंच्या एंट्रीमुळे नाशिक विधान परिषदेची निवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाहीये। महायुतीच्या समोरचं आव्हान वाढलं असून येत्या काही दिवसात नाशिकचं राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। विशेष रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक।